आता संभाजीनगरमधून बातमी येते। सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। अतुल चव्हाण हे भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत। पदोन्नती रखडल्यामुळे नाराजीतनच हा राजीनामा झाल्याची चर्चा समोर येते। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, काय घडतंय, जाणून घेऊया निलेश बुधावले यांच्याकडे। निलेश, अश्विन, आताच्या घडीची ही मोठी बातमी आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता असणारे अतुल चव्हाण जे फुलंब्रीचे आमदार आहेत, त्यांचे पती आहेत अनुराधा चव्हाणांचे, आणि त्यांना जो राजीनामा 31 जुलैला दिला होता तो राज्याच्या मुख्य सचिवांना मिळालेला आहे। आणि राज्याच्या मुख्य सचिवांना ही त्याची जी प्रक्रिया आहे, पुढील प्रक्रिया ही देखील सुरू केलेली असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। सध्याची माध्यमांमधून चर्चा येते आहे की पदोन्नतीच्या नाराजीतून त्यांना राजीनामा दिलेला आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना जी मागणी केलेली आहे त्या मागणीमध्ये त्याच्या अपेक्षित पदोन्नतीत आणखीनही काही अधिकारी जे आहेत ते प्रलंबित आहेत, त्यामुळे त्यांचा प्रामुख्याने विचार होणार आहे। त्यामुळे त्यांच्याकडून जे कारण सांगण्यात येत आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य नाहीये, असं देखील एक स्पष्टता सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ सूत्रांना दिलेली आहे। आणखीन एक महत्वाची बाब अशी की हे जे मुख्य अभियंता आहेत अतुल चव्हाण यांच्या विरोधात काही लोकप्रतिनिधींकडून तक्रारी आल्या होत्या आणि त्या लोक तक्रारींची देखील चौकशी सुरू झाल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे। आणि त्यामुळे एकंदरीतच ही पदोन्नतीच्या नाराजीतून त्यांचा राजीनामा आहे की याच्या मागे आणखीन काही विषय आहे हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे। त्यांच्या ज्या स्टेटसच्या माध्यमातून त्यांना जे काही सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अंत नाही यही एक नई सुरुवात आहे असं म्हणत त्यांना स्टेटस ठेवत राजीनामा दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे नेमका खरं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असे पडसाद परिणाम नेमके काय होतात पाहणं महत्वाचं आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।